इलॉन मस्क जगातील सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेतील उद्योजक. टेस्ला, स्पेसएक्स, ट्विटर यांच्यासारख्या कंपन्यांचे प्रमुख आहेत. पण आज त्यांनी एक अशी घोषणा केली आहे जी चर्चेचा विषय ठरली आहे. नमस्कार मित्रांनो, मी माऊली गायवळ. आज याच ट्विटविषयी आपण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही बातमी केवळ तंत्रज्ञान जगापुरती मर्यादित नाही, तर अमेरिकन राजकारणाशी जोडलेली आहे. इलॉन मस्क यांनी सोशल मीडियावरून घोषणा केली आहे की स्पेशल गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला आहे आणि त्यांनी ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडण्याचा निर्णयही घेतलेला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की आय वुड लाईक टू थँक प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प फॉर दी ऑपॉर्च्युनिटी टू रिड्यूस वेस्टफुल स्पेंडिंग. म्हणजेच काय, वाया जाणारा खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी म्हणजे इलॉन मस्क राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो. यानंतर त्यांनी ट्विटमध्ये त्यांनी @डॉज मिशनला मेन्शनही केलेलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी डॉज मिशनबद्दलही उल्लेख केलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे की हे मिशन भविष्यात अधिक मजबूत होईल आणि सरकारच्या जीवनशैलीचा एक भाग बनेल. डॉज मिशन म्हणजे काय नेमकं? डॉज मिशन ही एक अंतराळ मोहीम आहे जी पूर्णपणे डॉज कॉइन या क्रिप्टोकरन्सीने वित्तपोषित केलेली आहे. ही मोहीम जिओमेट्रिक एनर्जी कॉर्पोरेशन (GEC) या कॅनडियन स्टार्टअपने विकसित केली असून स्पेसएक्सच्या फाल्कॉन 9 रॉकेटद्वारे चंद्राच्या कक्षेत एक लहान उपग्रह पाठवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे हे केवळ नोकरी सोडण्याचं प्रकरण नाही, तर एक मोठा राजकीय संकेत आहे. मित्रांनो, एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून राजीनामा दिला आणि हा निर्णय अचानक घेतला असं वाटत असलं तरी त्यामागे अनेक महत्त्वाची राजकीय, तांत्रिक आणि वैयक्तिक कारणं आहेत. चला एक एक करून समजून घेऊया. कारण 1. नैतिक व पर्यावरणीय मतभेद. इलॉन मस्क हे पर्यावरण रक्षणाचे मोठे समर्थक आहेत. ते टेस्ला व स्पेसएक्सच्या माध्यमातून ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देतात. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर काढली होती, जे इलॉन मस्क यांच्या मूल्यांशी पूर्णपणे विरोधात आहे. म्हणून त्यांनी नैतिक भूमिकेतून राजीनामा दिला. कारण 2. सरकारी धोरणांशी असहमती. इलॉन मस्क यांनी अनेक वेळा ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन आणि सायन्स विरोधी धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. तांत्रिक क्षेत्रातल्या लोकांना अमेरिका येण्यास मर्यादा घालणं हे इनोव्हेशनला मारक आहे, असं मस्क यांचं मत होतं. कारण नंबर 3. स्वातंत्र्य आणि स्वतंत्र निर्णयशक्ती राखणे. इलॉन मस्क हे एक स्वतंत्र विचाराचे उद्योजक आहेत. त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील राहणं पसंत नाही. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी स्वतंत्र निर्णय घेण्याचा मार्ग स्वीकारला, ट्रम्प यांचा सल्लागार राहून नाही. कारण नंबर 4. डॉज मिशन आणि सार्वजनिक विश्वास. त्यांच्या ट्विटनुसार डॉज मिशन आणि सरकारी तंत्रज्ञान क्षेत्रातील खर्च कमी करणं हे त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं त्यांनी सूचित केलं आहे. आता ते म्हणतात की मी माझं काम पूर्ण केलं. मित्रांनो, एलॉन मस्क यांचा हा निर्णय एकाकी घेतलेला नसून त्यामागे अनेक विचार, मूल्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले उदात्त हेतू आहेत. हा निर्णय भविष्यातील राजकारणावर, तंत्रज्ञानावर, धोरणावर आणि एलॉन मस्कच्या मिशनवर नक्कीच परिणाम करणार आहे. ट्रम्प यांचे समर्थक असलेल्या एलॉन मस्क यांनी आता सल्लागार पद सोडले आहे. कदाचित हे ट्रम्प यांच्या आगामी निवडणूक रणनीतीत काही बदलाचे लक्षण असू शकते का? तांत्रिक क्षेत्रात गाजलेले एलॉन मस्क आता पुन्हा केवळ उद्योजक म्हणून आपला फोकस ठेवणार का? तुमचं यावर काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच जागतिक घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.